समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पोटगी प्रकरणातील अपडेट सांगितले। यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांनी केलेल्या पोटगी संदर्भातील विधानावर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। पाहूयात। मॅडम, नेमका केस मध्ये आज काय झालेलं आहे, काय सांगा? आज आमच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी 29 तारीख दिलेली आहे। नेमकं कोर्टाने काय सांगितलंय? ही तारीख जी आहे ती का मिळाली? नेमकं काय झालं? तारीख जी आहे 29 तारीख त्याच्यासाठी दिलेली आहे। त्या दिवशी आमचा आर्ग्युमेंट होणार आहे। आमदारकीचं काय झालं? आमदारकीचा जे निकाल आहे बहुतेक 1 एप्रिल जे आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये 1 एप्रिलची डेट दिलेली आहे। काय स्टेटमेंट होता नाना पाटेकरांचं, त्याच्यावर तुम्हाला भाष्य करावंसं वाटतं? जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगते की नाना भाऊ, तुम्हाला जे महिला आहे त्यांची व्यथा जे असते, एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचे अस्तित्व निर्माण करतीये, आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती, 2 मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय, तो महिला कुठे जाणार? एलिमनी नाही मागणार, आपला मेंटेनन्स नाही मागणार, आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लीगल व्हायला पाहिजे। कशाला दहेज लीगल व्हायला पाहिजे? एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाचा निर्माण नहीं होता। इतना ही मैं बोल। जो कोर्ट ने मुझे 2 लाख रुपए दिए हैं उससे मैं संतुष्ट नहीं हूँ। कम से कम हमने 15 लाख रुपए मांगे थे, तो हम वापस से पिटीशन डालने वाले हैं, और ये जो याचिका है जो उसी के से में हमने मांगनी की है कि हमने 15 लाख मांगे थे, तो हमको बढ़ा के ये कम से कम 9 लाख रुपए दिए जाए। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।